कृष्णा और पुराने कोयना पुल पर सुरक्षा जाली लगाने की मांग। 12 अगस्त को रास्ता रोको आंदोलन का इशारा। कराड़ के विद्यानगर मार्ग पर कृष्णा नदी पर बने कृष्णा और पुराने कोयना पुल से आत्महत्या की घटनाएं लगातार बढ़ रही हैं। विशेष रूप से महिलाएं और युवतियां पुल की रेलिंग पर चढ़कर नदी में कूद रही हैं। इसके अलावा कई नागरिक पुल से नदी में प्लास्टिक और निर्माल्य फेंक रहे हैं, जिससे प्रदूषण भी बढ़ रहा है। इस पृष्ठभूमि में सातारा जिलाध्यक्ष मनोज बंडा माड़ी ने दोनों पुलों पर सुरक्षा जालियां लगाने की मांग की है। उन्होंने 12 अगस्त 2025 को पुल पर रास्ता रोको आंदोलन करने की चेतावनी देते हुए प्रांत अधिकारी अतुल मेहत्रे को निवेदन सौंपा है। साथ ही जिलाधिकारी और पुलिस अधिकारियों को भी इसकी प्रतियां भेजी गई हैं। ब्यूरो चीफ विद्या मोरे की रिपोर्ट। जय शिवराय। माननीय प्रांत साहेबांना आज रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। मागील बरेच वर्षापासून कृष्णा पुलावरती सुसाईडचं प्रमाण वाढलेलं आहे। सहज कोणीही असं उडी मारेल अशा प्रकारची ती पुलाची अवस्था आहे। मुळातच हा पूल बांधताना ह्या सगळ्याचा विचार करून संरक्षक जाळ्या तिथं बसवण्यात यायला पाहावं त्याच्यामध्ये, पण कुठल्याही प्रकारचं तसं न करता PWD NHI विभाग असेल त्यांनी त्या सगळ्या गोष्टी न विचार करता त्यांच्या ह्या निष्काळजीपणामुळं किंवा नालायकपणामुळं इथून जी मागं जी सुसाईड झालेली आहे त्याला जबाबदार ती लोक आहेत असं दिसून येतं। याच्यामध्ये माननीय प्रांत साहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे की तात्काळ त्या सगळ्या पुलावरती संरक्षक जाळ्या तटरक्षक जे असतंय त्याप्रमाणे ते बसलं पाहिजे। कोणालाही सहज जाऊन तिथं उडी मारता किंवा चढता आलं नाही पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था तिथं केली पाहिजे। जर तसं नसं होत असेल तर 12/8 सकाळी 11 वाजता आम्ही कृष्णा नदी पुलावरती रास्ता रोको आंदोलन करणार आहे। रक्षक प्रतिष्ठान माननीय संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही रास्ता रोको करणार आहे, असा एक इशारा आम्ही ह्या प्रशासन दिला आहे। याच्या तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटसह भेटणार आहोत। या सगळ्यांनी प्रांत साहेबांनी अतिशय तत्परतेनं निवेदन स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याकरता एक मेल, व्हॉट्सअप किंवा ज्या मार्गे त्यांना पोहोचवेल किंवा डायरेक्ट फोनद्वारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तात्काळ ह्या निवेदनाची दखल घेऊन तुम्ही कारवाई करावी, अन्यथा रास्ता रोको आहे एवढं सांगतो। जय